केतन तामाने. आज आपण उदापूर या ठिकाणी आलेलो आहोत. उदापूर म्हटलं की सर्वात मोठी गाडी बघायची यात्रा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर जुन्नर तालुक्यातील आणि शिवजन्मभूमीतील सर्वात मोठी गाडी बघाड यात्रा उदापूर या ठिकाणी भरते. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता हो? तर उदापूर गावात यात्रा म्हणण्यापेक्षा जुन्नर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यापेक्षाही जास्त बाहेर महाराष्ट्रातील पश्चिम पट्ट्यातील सर्वात मोठी यात्रा आणि सर्वात मोठं पश्चिम पट्ट्यातील गाडी बघाड हे खरं तर भैरवनाथ मंदिराचं या ठिकाणी असतं. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व श्री मुक्तादाई यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. हे गाडी बघाड बांधण्याचं काम समस्त थोरले शिंदे पाटील पाहत असतात. सकाळी 2 दिवस यात्रा असते. पहिल्या दिवशी सकाळी मांडवडाळे आणि मिरवणूक ही धाकटे शिंदे पाटील मंडळ पाहतं. भगत कंपनी यामध्ये सामील असते आणि देवाचा मुखवटा मिरवणूक होते. तदनंतर या ठिकाणी नैवेद्य दुपारी 3 वाजता उदापूर या ठिकाणावरून काळभैरवनाथ मंदिर 6 वाजेपर्यंत हा गाडी बघाडाचा चित्तथरारक असा व्हिडिओ. तसंच गाडी बघाड पाहण्यासाठी अनेक भाविक भक्त लांबून या ठिकाणी येत असतात आणि प्रत्येकाला गाडी बघाड फिरवण्यासाठी 10 जाती आहेत गावामध्ये आणि प्रत्येक जात्याला 10-10 मिनिट दिले जातात. कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता सर्व पाहुणे मंडळी असतील, गावामधील अनेक मंडळं असतील, सर्वांना गाडी बघाड फिरवण्यासाठी संधी दिली जाते. त्याच दिवशी संध्याकाळी सुंदर असं लोकनाट्य तमाशा या ठिकाणी आयोजित केलेला असतो. फुलांची भव्य दिव्य सजावट मुंबईकर मंडळींनी मंदिरामध्ये केलेली असते. लाईट डेकोरेशन, फुलांची ओरिजिनल फुलांची डेकोरेशन पाहण्यासारखी असते. दुसऱ्या दिवशी गावामध्ये हजेरी सकाळी होते आणि दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा या ठिकाणी असतो. उत्कृष्ट असा हा उदापूरचा गाडी बघाडाचा कार्यक्रम आणि यात्रा उत्सव पाहण्यासाठी अनेक भाविक भक्त महाराष्ट्रामधून या ठिकाणी येत असतात. धन्यवाद. आणि ही परंपरा आहे, ही परंपरा कशी चालते भाऊ, म्हणजे कशी आहे आपल्याकडे? खरं तर आमच्या आजोबांपासून सांगता येत नाही की गाडी बघाड ही किती सालापासून चालू आहे. शेकडो वर्षांची ही परंपरा आहे. जो गाडी बघाडाचा वरचा आडवा जो बांबू असतो, जे लाकूड असतं, जे जवळपास 1-2 महिने आधी पाण्यामध्ये भिजत घातलं जातं. 40 ते 50 फुटाचा तो आडवा जे लाकूड असतं ते असतं. खरं तर 4 बैल या गाडी बघाडाला असतात. एक वीर म्हणून, देव म्हणून त्या गाडी बघाडावर भगत समाजाच्या आमच्या गावामधील असणारा त्यांचा तो मान असतो आणि सर्वांना पाळीपाळीने 10-10 मिनिटे करून गाडी बघाड फिरवण्यासाठी संधी दिली जाते. मी अशोक शिंदे, पोलीस निरीक्षक मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे. उदापूर गावचा ग्रामस्थ असून प्रत्येक वर्षी या ठिकाणी म्हणजे लहानपणापासून या ठिकाणी या कालभैरवनाथच्या यात्रेसाठी आम्ही या ठिकाणी असतो. मुंबईला गेल्यानंतर सुद्धा आमच्या गावातली प्रत्येक नागरिक, प्रत्येक जे नोकरीनिमित्त पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी गेले ते प्रत्येकजण या यात्रेसाठी येत असतात. या ठिकाणी गाडीबघाड जो कार्यक्रम असतो ते प्रत्येक दुपारी गाडी बघाड 12 वाजता बांधायला सुरुवात करतात आणि 3 वाजता राम मंदिर, हनुमान मंदिरापासून गाडी बघाड आमच्या पारापर्यंत येतात आणि पाराच्या पासून त्या ठिकाणी गावातील प्रत्येक जथ्याला ही गाडी बघाड फिरवायला चान्स दिला जातो. त्या ठिकाणी 2 ते 2.5 तास गाडी बघाड फिरवलं जातं. त्याच्यानंतर गाडी बघाड कालभैरवनाथ मंदिराकडे आणलं जातं. त्या ठिकाणी गाडी बघाड फिरवलं जातं. देवालाही त्या ठिकाणी त्याचा एक नैवेद्य दिला जातो. त्या ठिकाणी गाडी बघाडाला 4 बैले लावली असतात. थोरले शिंदे पाटील कंपनी या गाडी बघाडाची पूर्ण व्यवस्था बघतात आणि पूर्ण बाकी ग्रामस्थसुद्धा या कार्यामध्ये सर्वजण जातीनं लक्ष देऊन हा कार्यक्रम असा जोरात यात्रा उत्सव होईल त्यासाठी या ठिकाणी प्रत्येकजण झटत असतो. दुसऱ्या दिवशी गावातनं कुस्त्यांसाठी दुपारी 3 वाजता त्या ठिकाणून ते आपलं आखाड्यासाठी जे सामान आपलं घेतलेलं असतं ते घेऊन त्या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी कुस्त्यांचा जंगी आखाडा होतो. आणि या आखाड्यासाठी कुस्त्यांसाठी पंचकृषीतील नाही तर महाराष्ट्रातून लांबचे उत्कृष्ट पैलवान या ठिकाणी येतात आणि कुस्त्यांचा आखाडा संपुष्टात संध्याकाळी 7-7:30 चालतो. त्याच्यानंतर ग्रामस्थ, इतर पाहुणे मंडळी या ठिकाणी देवदर्शन करतात. आमचं कालभैरवनाथ जे देवस्थान जे आहे या पंचकृषीतील नव्हे तर महाराष्ट्रातील नावाजलेलं आणि नवसाला पावणारं हे दैवत आहे. कालभैरवाचा जो या ठिकाणी दर्शनाला येतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात आणि लोक श्रद्धेने कालभैरवनाथ आणि मुक्ताई देवीचं दर्शन करून परत दुसऱ्या वर्षी केलेल्या नवस फेडण्यासाठी येतात. असं हे आमचं कालभैरव दैवत आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद. सदानंदाचा येळकोट येळकोट, भैरवनाथाचे चांबले चांबले, अंबाबाईचा उदय उदय. काळभैरवनाथ महाराज की जय. येळकोट येळकोट, जय मल्हार. मुक्ताई माते की जय.
कुठल्या आपला शेर मपल छॉली म्हणली का तू हा तू उभे हा तिथून बाद झाला आता लई लांबून नको हा चला चलो बघू इकडे फोन करायचा गडी बदली करा हो मग काय चाललंय बाकीच्या कोणीमध्ये जाऊ नका बैल करत आलेला आहे तो पाणी जाणार पाणी